नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेत येणाऱ्या भागात असं दाखवलं आहे की इरावती आणि माही हे रमाच्या घरी आलेले असतात, म्हणजे साईच्या घरी आलेले असतात. आणि रमाचे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट ही इरावती घेते आणि म्हणते, खरंच की ग प्रेग्नेंट आहेस तू? म्हणजे होतीस. तेवढ्यातच माही म्हणते, आता तुझ्याकडे ना पैसे आहेत ना घर आहेत, त्यापेक्षा तू एक काम कर, तुला बाळ झालं की ते मला देऊन टाक, तोपर्यंत मी प्रेग्नेंट असायचं नाटक करते. असं बोलल्यानंतर रमा खूप शॉक होते आणि ती साईच्या आईकडे बघते. साईची आई पण खूप शॉक होते की ह्या दोघी अशा बोलत असतात की जणू एखादं खूप मोठं डील करायला आले आणि ही खूप गोष्ट सोपी आहे. आणि तेवढ्यातच इरावती तिच्या पर्समधनं पैसे काढते आणि रमाच्या आईच्या हातावर म्हणजेच साईच्या आईच्या हातावर ठेवते आणि म्हणते, हिला जरा समजावा चांगल्या 4 गोष्टी, म्हणजे हिला कळेल चांगल्या वाईटची पारख. असं बोलल्यानंतर रमा खूप शॉक होते, कारण की ह्यांनी माझ्या बाळाला जवळपास विकतच घेतलेलं असतं. आणि आता ह्या दोघी पण तिथनं रिपोर्ट घेऊन घरी येत असतात आणि घरी येऊन ते अक्षयला सांगणार असतात की मी आत्ताच हिची टेस्ट करून आलेली आहे आणि हे रिपोर्ट आहेत. असा ह्यांचा प्लॅन असन त्याप्रमाणे त्या दोघीही आता घरी आलेल्या असतात आणि त्या दोघी अक्षय समोर आलेल्या असतात. आणि अक्षयला तेव्हा इरावती म्हणते, मी तिला आत्ताच हॉस्पिटलमधनं आणलेलं आहे आणि हे तिच्या हॉस्पिटलचे सगळे रिपोर्ट, हे बघ सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुला आता तिला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायची काहीही गरज नाही. तेव्हा अक्षय इरावतीला म्हणतो, हे बघ तू आत्ता आलीस, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत, त्यामुळे रमा मी तुला आत्ताच सांगतोय, आपण हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत आणि सगळे रिपोर्ट परत चेक करणार आहोत. असं बोलल्यानंतर आता इरावतीला आणि म्हणजेच माहीला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण की अक्षय आता परत माहीला दवाखान्यात नेऊन सगळे चेकअप करणार असतो. त्यामुळे आता अक्षयला खरं कळेल का की खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.